हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण आता पहिलीचा गणिताचा 11वा धडा पाहणार आहोत. सबट्रॅक्शन म्हणजे काय तर वजाबाकी. आपल्याला ह्या खाली चित्रांमध्ये काय दिसत आहे? ट्राय टू अंडरस्टँड. ही पहिलं चित्र कशाचं दिसत आहे? बस स्टँडचं. तिथे किती बस आहेत पहिल्या चित्रामध्ये? 1 2 3 4 येतात. त्याच्यानंतर काय होतं, एक बस आहे ना निघून जाते. इकडे दिसली का? ही निघून गेली ह्या चित्रामध्ये. तर मग ही निघून गेली म्हणजे 4 मधनं 4 होत्या ना, इथं 4 मधून 1 गेली तर किती राहिल्या? 3 राहिल्या. म्हणजे काय झाली? इथं वजाबाकी झाली. यालाच म्हणलं जातं सबट्रॅक्शन. आता खालच्या चित्रांमध्ये पाहू. ह्या पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे? मुलगा आहे. त्याने किती फुगे पकडले हातामध्ये? 1 2 3 4 5. त्याने काय केले? 2 फुगे सोडून दिले. आता 3च राहिले तिच्या हातामध्ये. तर मग किती काय झालं? इथं सबट्रॅक्शन झालं. म्हणजे काय? 5 मधनं 2 गेले तर 3 राहिले तिच्या हातामध्ये इथं खाली. याला म्हणलं जातं सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. ठीक आहे. आता ही काय चित्र आहे? खाली नारळाचं चित्र आहे. तर इथे ना नारळाचे गडू दिसतात, गडू. तर इथं खाली किती नारळ पडते? ते दुसऱ्या चित्रामध्ये 3 नारळ खाली पडून जातात. म्हणजे काय झालं? तर वजाबाकी झाली. वजाबाकी म्हणजे काय? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजे काय तर वजाबाकी. आता पुढच्या पेजवर पाहू. सबट्रॅक्शन, टू टेक अवे, टू रिमूव्ह फ्रॉम द ग्रुप. ऑब्झर्व द पिक्चर, राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्स. म्हणजे काय? तर तुम्हाला हे जे जार दाखवलेत ना, त्याच्यामध्ये सांगितलं की किती लाडू ठेवलेले आहेत ते पहा. आणि मग त्याच्यामधनं जर तुम्ही लाडू काढून घेतले तर मग किती लाडू राहतात ते सांगा. इथं किती? देअर आर 5 लाडूज इन जार. म्हणजे इथं 5 लाडू त्या बरणीमध्ये. 2 लाडूज आर टेकन अवे फ्रॉम द जार. मग ह्या मुलाने काय केलं? 2 लाडू इथं हातामध्ये काढून घेतले. तर खाली किती राहिले या बरणीत ते सांगायचे. नाऊ 3 लाडूज हॅव रिमेंड इन द जार. म्हणजे 3 लाडू ह्या बरणीमध्ये राहिले आहेत. ते ह्या बॉक्समध्ये 3 लिहायचा. खालच्या चित्रांमध्ये काय दिसत आहे तुम्हाला? गुलाबाचं फूल दिसते. मग इथं काय आहे? ताई पिक 3 फ्लावर्स आउट ऑफ 9. म्हणजे ताईने काय केलं? 3 फुलं काय केले? तिने उचलले. आणि ते सगळे टोटल किती फुलं येतं? 9 फुलं येतं. 9 मधून जर तिने 3 काढले तर खाली किती राहतात? 1 2 3 4 5 6. म्हणजे इथं किती उत्तर आलं? 6 फुलं राहिले खाली. आता इथे काय लिहिले? इथे लिहिले बॉक्स हा आउट ऑफ बॉक्स. ब्रिंजल्स आर टेकन फ्रॉम कुकिंग. सो म्हणजे काय? किती इथे वांगे सगळे? 1 2 3 4 5 6 7 8 आहेत ना. 8 आउट ऑफ 3 त्यांनी घेतले नाहीत. 3 रेषा मारल्यात. 3 ब्रिंजल्स आर टेकन फॉर कुकिंग. सो ब्रिंजल्स आर लेफ्ट. म्हणजे आता 8 आहेत ना वांगे. त्याच्यामधलं 3 जर का तुम्ही कालवण्यासाठी काढून घेतले तर मग किती राहतात खाली? हे वरचे आहेत ना तेवढे 5 राहतात. मग इथे ह्या बॉक्समध्ये 5 लिहायचं. खाली काय ते पाहूया आता. आता इथं पहिल्या बॉक्समध्ये काय सांगितलं? किती वाट आहेत ह्या मोजायच्या? 1 2 3 4 5 6 7 आहेत ना. मग इथे लिहायचं 7. सॉरी, असं लिहायचं नीटकं 7 लिहायचं इथं. आउट ऑफ 3 बाउल्स आर रिमूव्ह. मग हे 3 बाउल त्यांनी उभ्या रेषा मारल्यात ना, 4 घेतल्यात 4. मग इथे 4 लिहायचं. 4 बाउल काय केले? त्यांनी काढून घेतले. सो बाउल्स आर लेफ्ट. म्हणजे आता किती बाउल राहिले? खाली 3 राहिले. ठीक आहे. ह्या चित्रामध्ये काय दाखवले? किती फुगे येतं? 1 2 3 4 5 6. मग इथं 6 लिहायचं. आउट ऑफ 1 2 3 4 बलून्स आर गिवन टू दादा. मग ह्याच्यातले 4 बलून्स म्हणजे काय? फुगे काढून कुणाला दिले? दादाला. सो बलून्स आर लेफ्ट. म्हणजे किती बलून राहिले? नंतर खाली 2 राहिले. मग तिथं खाली लिहायचं. आता पुढच्या पेजवर पाहू काय. सबट्रॅक्शन बाय होरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजे आडव्या लाईनमध्ये काय करा? सबट्रॅक्शन करा म्हणजे वजाबाकी करा. टोटल किती काइट्स आहेत? 5. मिनिमम त्याच्यामधनं काय केले? मायनस केले. रिमूव्ह 2 काइट्स. मायनस केलं म्हणजे काय? हे 2 काय केले? काढून टाकले.
मग किती राहिले 1 2 3 राहिले म्हणून इथं 3 लिहिलंय. आता या दुसऱ्या चित्रामध्ये काय दाखवले एरोप्लेन दाखवलेत. तर पहिले 7 आहेत टोटल एरोप्लेन्स आहे त्याच्यामधले किती मायनस केले 3 मायनस केले. जर 7 बोट वरती केला त्याच्यामधनं जर तुम्ही 3 बोट खाली केले तर किती राहतात हे राहिलेत 1 2 3 4. मग इथं 4 लिहायचं. आता इथं किती टोटल येतं फुलं 1 2 3 4 5 6 7 8 9. मग इथं 9 लिहायचं. त्याच्यातले उभ्या रेषा किती फुलांना वाढल्यात 1 2 3 4. मग इथं लिहायचं 4. जर 9 मायनस 4 केले जर 9 बोट वरती इथं त्याच्यामधनं जर 4 तुम्ही खाली घेतले तर मग किती राहतात खाली 5 राहतात. ते ह्या बॉक्समध्ये लिहायचे. एकदम सोपं आहे वजाबाकी करणं. म्हणजे बोट करायची वर असे आणि त्याच्यातली पुढली संख्या असून ती खाली करायची जे राहतं ते उत्तर असतं. इथं 3 रेषा वाढल्या त्याच्यामधनं 1 रेष खाल्ली म्हणजे 1 खाल्ला तर किती राहिले 2. आता इथं 6 वाढायच्या 1 2 3 4 5 6. त्याच्यामधल्या जर आपण 3 कट केल्या तर किती राहतात 3च राहतात. ते इथे लिहायचं. इथे तुम्ही खाली रेषा वाढायच्या 1 2 3 4 5 6 7. त्याच्यातले 2 खाल्ले आपण म्हणजे कट केले 2. हे 2 असतात ना ते कट केले तर किती राहतात 5 राहतात. आता 8 बोट वरती करा आणि 8 बोटांमधनं 5 बोट काय करा खाली करा तर किती राहतात 3 राहतात. 9 बोट वरती करा त्याच्यात मधनं 7 बोट खाली करा किती राहतात 2 राहतात. 5 वरती करा त्याच्यातनं 4 खाली करा किती राहतात 1 राहतो. अशाच पद्धतीने एकदम सोपी काय आहे वजाबाकी आहे. आता इथं काय सबट्रॅक्शन. आता इथं 3 चेंडू इथं 3 मधनं 2 हरवले मग किती राहिला 1 राहिला. आता 7 आहेत ना 7 मधनं 4 काय केले कुठे गेले माहितीच नाही. नंतर खाली किती राहिले 7 बोट करती करायचे त्याच्यातनं 4 खाली करायचे मग किती राहतात 3. 8 करा वरती त्याच्यामधनं 3 करा खाली मग किती राहतात 5. आता पुढच्या पेजवर पाहू काय. आता इथे काय सांगितलंय सॉल्व करा. 5 बोट वरती करायचे त्याच्यातनं 4 बोट काय करायचे खाली करायचे मग किती राहतात 1. 8 करायचे वरती बोट त्याच्यातनं 3 बोट काय करायचे खाली करायचे मग किती राहतात 5 राहतात. 9 बोट वरती करायचे त्याच्यातनं 5 खाली करायचे मग किती राहतात 4. 6 बोट वरती करा त्याच्यातनं 2 खाली करा किती राहतात 4. 7 बोट वरती करा त्याच्यातनं 1 बोट खाली करा तर किती राहतात 6. आता खाली पाहू काय इथं पण काय सांगितलंय सॉल्व करा. सॉल्व करा म्हणजे काय तर सोडवा. 5 आहेत ना 5 मधनं 2 आपण काय केले बोट खाली केले तर किती राहते 3. आता इथं किती आहे 7 आहेत ना ते 7 इथं लिहिलेत आणि हे 3 इथं लिहिलेत. आता 7 मधनं जर 3 गेले तर किती राहतात 4. ते 4 इथं खाली लिहायचे. आता इथं किती आहे 6 ते 6 इथं लिहायचे. हे किती आहे 4 ते इथं लिहायचे. मग 6 मधनं जर आपण 4 घालवले म्हणजे 6 बोट वरती केले आणि त्याच्यातनं परत खाली केले 4 बोट तर किती राहतात 2. मग तेच उत्तर इथं लिहायचं 2. हे 9 आहे ना ते इथं लिहायचे ठीक आहे आणि हे 8 आहे ना ते इथं लिहायचे. मग 9 मधनं 9 बोट वर करायचे त्याच्यातनं 8 बोट काय करायचे खाली करायचे मग किती राहतात 1 राहतो ना मग तो 1 इथे लिहायचा. अशा पद्धतीने आता खाली पाहूया काय ते सॉल्व करा. सॉल्व करा म्हणजे काय तर सोडवा ठीक आहे. इथं काय सांगितलंय आई मेड 7 चपातीज अँड गेव 2 चपातीज टू दादा इन हिज टिफिन. हाऊ मेनी चपातीज वेअर लेफ्ट. म्हणजे आई काय करते 7 चपात्या बनवते 7. त्याच्यातल्या 2 काय करते त्याच्या दादाला देते म्हणजे तिच्या मोठ्या मुलाला देते डब्यात भरून. तर 7 मधनं जर 2 गेले तर किती राहतात 5 राहतात. म्हणजे ते सांगले 7 मधनं आपण 2 वजा करायचे मायनस करायचे तर खाली किती राहतात 5 राहतात. आता ह्या उदाहरणात बघूया. अमय हॅज 8 पपायाज. 8 पपायाज म्हणजे काय पपायाज म्हणजे काय तर पपई. अमनकडं 8 पपया आहेत. 4 पपायाज आर गिवन
टू समीर. त्याने काय केल्या 8 मधनं 4 समीरला दिल्या. हाऊ मेनी पपयाज आर लेफ्ट विथ अमय. अमयकडे 8 होत्या, त्यांनी समीरला 4 दिल्या. मग अमयकडे आता किती राहिल्या? 8 करायची बोटवरती. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं काय इथं 4 आहे ना मायनस, तर मग 4 बोट खाली घ्यायची. किती राहतात? 4. मग 4 उत्तर आलं. ठीक आहे. अशा पद्धतीने एकदम सोपं असतं हे. आता इथे दिले देअर आर 9 फ्लावर्स इन अ फ्लावर पॉट. 2 आर टेकन आउट. हाऊ मेनी आर लेफ्ट इन द फ्लावर पॉट. म्हणजे आता काय तर 9 फ्लावर आहेत. कशामध्ये? तर फुलदाणीमध्ये. 2 काय केलं? काढून टाकले. मग किती राहिले? 9 इथे लिहायचे, वरती असतात ते, आणि 2 इथे आहेत ना ते इथे लिहायचे. 9 वजा 2 केलं तर किती राहतात? 9 बोटं वरती करायची आणि त्याच्यामध्ये 2 बोटं खाली घ्यायची. किती राहतात? तर 7 राहतात. ते 7 इथे लिहायचं, इथं पण 7 लिहायचं. त्याचं उत्तर. यांची अशी उभी वजाबाकी करायची आणि या खालच्याची अशी आडवी वजाबाकी करायची. सेमच येते. अ बास्केट कंटेन्स 6 भाकरीज. सरिता ईट 1 भाकरी. म्हणजे एका बास्केटमध्ये 6 भाकरी होत्या. सरिता काय करते? एक खाऊन घेते. हाऊ मेनी भाकरीज आर लेफ्ट इन बास्केट. मग किती भाकरी राहतात बास्केटमध्ये? इथं किती आहे? बास्केटमध्ये किती? इथं 6 आहेत ना, मग इथं 6 लिहायचं. सरिता किती खाती? 1 खाती. मग 6 मधनं जर आपण 1 कट केला तर किती राहतात? 5. 6 वरचे इथे लिहायचे हे, आणि हा 1 इथे लिहायचा. 6 मधनं 1 खाली गेल्यानंतर किती राहतात? तर 5. 5 भाकरी काय होतात? राहतात. आता पुढं खाली काय आहे? ट्राय टू अंडरस्टँड. आता हे मुलगा काय करतोय? लाडू घेतलाय त्याने, आणि त्याने आता तो हातात घेतला खाण्यासाठी. लाडू इन अ डिश ॲट लाडू. म्हणजे पहिल्यांदा काय होता? ह्याच्यात ताटलीमध्ये लाडू होता, त्याने खाऊन घेतला. मग आता खाली काय राहिलं? काहीच नाही. म्हणजे काय राहिलं? 0. समजलं? त्याच्यानंतर खाली काय आहे? परत गणितच आहेत, ते सोडवायचे. एकदम सोपं आहे. असे बोट काय करायचे? खाली असं ठेवायची वही बरं का, आणि असं पहिली संख्या काय? 2 आहे, मग 2 वरती करायची. परत पुढची संख्या काय आहे? 2 आहे, तर मग 2 बोट परत खाली करायची. खाली काय राहिलं? 0. काहीच नाही राहिलं. आता 3 रुपये द्या तुमच्याकडं. तुम्ही 3 रुपये दुकानदाराला दिले आणि खायला घेतलं. काय किती पैसे राहिले तुमच्याकडं? काहीच नाही राहणार. 0. आता 4 आहे तर 4 रुपये हरून गेले. 4 रुपये हरून गेले. मग काय राहिलं? 0. आता 9 बोट येतं आणि 9तनं परत 9च खाली घ्यायचे बोट. 9ही खाली घ्यायचे. मग काय राहिलं? काहीच नाही. 0 राहिला. आता इथे 7 मधनं 7 गेले 0. 5 मधनं 5 गेले 0. 8 मधनं 8 गेले 0. 6 मधनं 6 गेले 0. म्हणजे त्याच आता 1 मधनं 1 गेला. किती राहिला? 0. 2 मधनं 2 गेले. किती राहिला? 0. ज्या त्या नंबरमधनं तो नंबर मायनस केला म्हणजे वजा केला तर काय राहतं? शेवटी 0च राहतो. हा धडा संपलेला आहे. पुढचा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.